आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। पिंपरीच्या झाडाचे पुनर्रोपण, पर्यावरण संवर्धनासाठी पलूस नगर परिषदेचा अभिनव उपक्रम। यावर्षी मे महिन्यात इतर वर्षाच्या तुलनेत वादळी वाऱ्याचा जोर आणि पावसाचा प्रचंड मारा अनुभवायस आला। याच दरम्यान दिनांक 27 मे 2025 रोजी पलूस नगर परिषद हद्दीतील गंजीखाना परिसरात अंदाजे 15 ते 20 वर्ष जुने पिंपरीचे झाड वादळ व पावसामुळे मुळासकट उन्मळून पडले। पावसाळा सुरू झाल्यामुळे नगर परिषदेचे कर्मचारी शहरातील विविध भागात झाडांची लागवड व देखभाल करण्यासाठी गेले असता गंजीखाना परिसरात वादळामुळे पडलेले हे पिंपरीचे झाड त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तात्काळ ही माहिती मुख्य अधिकारी निर्मला राशीनकर यमगर यांना दिली। मुख्य अधिकारी यांनी क्षणाचाही विलंब न करता निर्णय घेतला की आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या पिंपरीचे पुनर्रोपण तातडीने करणे आवश्यक आहे। त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून झाडाचे पुनर्रोपण करण्याच्या सूचना केल्या। मूळ ठिकाणी पुनर्रोपण शक्य नसल्यामुळे मुख्य अधिकारी पलूस नगर परिषदेच्या मालकीच्या कचरा डेपो परिसरात सदर झाडाचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला। या ठिकाणी झाडाची योग्य निगा व देखभाल शक्य होणार आहे आणि झाडास नवसंजीवनी मिळेल। पलूस नगर परिषदेचे जल अभियंता गिरीश काकडे, लिपिक सचिन तुपे आणि सिटी कोऑर्डिनेटर अभिषेक शिंदे यांनी आरोग्य विभागाकडील कर्मचारी सम्राट कांबळे, सचिन कांबळे, संतोष कांबळे, रोहित सदामते, नितीन सदामते यांना सोबत घेऊन मुख्य अधिकारी यांना दिलेल्या आदेशानुसार आवश्यक यंत्रणा उभी करून गंजीखाना येथील पिंपरणीचे झाड यशस्वीरित्या कचरा डेपो परिसरात पुनर्रोपण केलं। या उपक्रमाचे पलूस शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे। हा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी एक सकारात्मक उदाहरण ठरतो। पलूस नगर परिषद भविष्यातही अशा सद्भावनात्मक उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धन, हरित पट्टा वाढवणे आणि परंपरा जपण्याच्या दिशेने कटिबद्ध राहील, अशी ग्वाही प्रशासक तथा मुख्य अधिकारी निर्मला राशीनकर यमगर यांनी यावेळी दिली आणि पलूस नगर परिषद पर्यावरण रक्षणासाठी सजग आणि सक्रिय असल्याचं उदाहरण घालून दिलं। आगळ्या वेगळ्या वृक्षारोपणाच्या निमित्तानं आम्ही आपल्यासमोर येत आहोत। माझ्या बाजूला जे पिंपरण नावाचं झाड आपल्याला दिसलंय, गेल्या 15 दिवसांपूर्वी गंजीखाना इथं जो काही मुसळधार पाऊस नगर परिषदेच्या हद्दीमध्ये झाला होता, त्या ठिकाणी उन्मळून पडलेला वृक्ष होता। पलूस नगर परिषदेच्या आरोग्य विभागाची जेव्हा ही गोष्ट लक्षात आली, त्यावेळेला आमच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे झाड कुठलंही विशेष प्रशिक्षण नसताना आणि कुठलीही विशेष यंत्रसामग्री नसताना पलूस नगर परिषदेच्या कचरा डेपोवरती शिफ्ट केलं आणि आपण बघू शकता 15 दिवसांपूर्वी शिफ्ट केलेल्या ह्या झाडाला आता नव्यानं पालवी फुटलेली आहे आणि एका झाडाला आमच्या नगर परिषद कर्मचाऱ्यांनी जीवनदान दिलेलं आहे। ही नगर परिषदेच्या इतिहासातली पहिलीच घटना नव्हती। यापूर्वीही पिंपळाचं वृक्ष गेल्या 2 वर्षांपूर्वी झालेल्या पावसामध्ये उन्मळून पडलेलं होतं। तोही वृक्ष कुठलंही प्रशिक्षण नसताना नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आणून त्याचं रोपण केलं होतं आणि आपण बघू शकता की तो वृक्ष सुद्धा आता दिमाखामध्ये नगर परिषदेच्या कचरा डेपोवरती उभा आहे। धन्यवाद।